ताई तुम्हाला हे फ्री कॅम्प कुठून कळालेलं? हां नमस्ते. ह्या फ्री कॅम्पबद्दल माझी मैत्रिणी यायच्या इथे. तर मी जेव्हा सकाळी वॉकिंग करते गार्डनमध्ये, त्या गार्डनमध्ये वॉक करताना म्हणजे बरेच दिवस गॅप पडला. चालताना काय व्हायचं, माझं पहिलं थोडा गुडघा दुखायला सुरुवात झाली. नंतर 1 महिना मला वाटतं झाला आता. तर माझं डाव्या हाताचं शोल्डर साईड आहे ती खूप दुखते आणि हात वर जात नाही आहे किंवा मागे हात जात नाही आहे. समजा साडी वगैरे घालायची तर पिन लावायला मला जमत नाही आहे, खूप त्रास होतो. तर ह्या थेरपीबद्दल माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की तुम्ही जाते तर मला फरक पडतोय असं माझी मैत्रीण म्हणाली. तर तुम्ही एक दिवस येऊन बघा. मग आज कॅम्प होतं त्याचं. असं समजल्यावर मी इथे दाखल झाली आणि सुरुवात केली तयार केला. त्यांची ती जी थेरपी आहे ते त्यांनी जसं मला शेक वगैरे द्यायला सुरुवात केली, ते मॅग्नेट आहे ते लावलं. तर खरंच मला म्हणजे एवढ्या 2 तासामध्ये मला तरी खूपच रिलॅक्स वाटलं. आधीचं म्हणजे आधी कुठपर्यंत हात जात होता आणि आता कुठपर्यंत जात आहे? म्हणजे जवळजवळ हे बघा, मी तुम्हाला दाखवते प्रत्यक्ष. आधी मी असंच करायचे फक्त. ओके. आधी जेव्हा इथे पाय टाकला आणि जेव्हा हे 2 तासाची काय जी फिजिओथेरपी आहे ती केल्यावर आता माझा हात बघा म्हणजे एवढा तरी जायला लागला. मला वाटतं यांचा जर मी पूर्ण कोर्स करेन ना मॅडमने सांगितल्याप्रमाणे, तर नक्कीच मला फरक पडेल अशी मला आशा आहे. ओके. तर तुमचं आता दुखणं पण कमी झालं? हां, थोडं खूप दुखत होतं. अगदी मी हात वर केला ना तर मला खूप कळ लागायची. आता जर आधी ते दुखणं 10 वर होतं तर आता किती झालं ते कमी होऊन कितपर्यंत तरी आलं? मला 7% म्हणजे असं वाटतं की बरं वाटतं. ओके. आता 4-5 आहे म्हणजे? हो. आणि जो कोर्स केला ना तर मला वाटतं पूर्ण तेव्हा तर व्यवस्थित नक्कीच होईल तुमचं अशी माझी पूर्ण आशा होणार आहे. आहेच. हो. मग तुम्ही पूर्ण करा ते. नक्कीच करेन मी पूर्ण. कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला काय होतं प्रॉब्लेम ते सांगा आधी आणि कसं वाटलं ते सांगा. मला इथे खूप दुखत होतं आधी, पण आता ती एक एक्सरसाइज केल्यामुळे आता इथे पेन व्हायचं खूप कमी आलं. खूप म्हणजे आता नाही म्हणलं तरी चालेल, खूप दुखतच नाही. आता आपण मॅग्नेट लावतो. त्याच्या आधी आपण थेरपी केली तेव्हा कसं वाटलं? तेव्हा एक हा पोर्शन आहे ना खूप मस्त वाटलं, तिथे रिलीफ वाटलं एकदम. आणि योगासनाची जे आपण बेल्ट आणि रोप दिले होते त्यांनी त्यानेच खूप ते एक त्यातली एक्सरसाइज मला त्यातली खूप आवडली. ते वरती बांधलं होतं पाय त्याने खूप म्हणजे खूप रिलीफ वाटलं. लाईटली थोडं पेन केलं, नंतर रिलीफ वाटलं. काढला तिथे ग्रीन आणि अंगठ्याला इथे ग्रीन कलर आणि पायाला या साईडला आतमध्ये इथे. हा सेकंड म्हणजे फर्स्ट क्लास पण म्हणजे सेकंड टोला पण इनसाइड टुवर्ड्स थंब. आणि इथे हाताला लावलं ते टुवर्ड्स लिटल फिंगर साईड आहे. अच्छा. चालेल ते फोटो. आणि हे करायचं. हां इथे पण हा पॉइंट फक्त मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगरच्या मध्ये दोन्ही हाताला करा. इथे काही नाही होत. हे असं. अगं बाळ काय मेहंदी काढतात. मेहंदी हे इथे. वाव मस्त मेहंदी झाली बघ तुझी. आणि हिला चंदन टीका लावायचा. ब्लॅक टीका लावू नका प्लीज. इथे नुसतं इथे लावलं तरी चालेल पण इथे चंदन टीका लावा. तुम्हाला आधी जे पेन होतं ते जर आपण 10 धरलं तर आता किती आहे तुम्हाला ते पेन? कमी झालं? आता 3 म्हणलं तरी चालेल. हां 3-4 असं. ज्यादा है इसलिए मैंने चेंज कर दिया ना उसको. ज़्यादा लग रहा है. स्किन थोड़ा सेंसिटिव ज़्यादा है. नहीं वैसे भी मतलब लगता है गर्म तो निकाल देते हैं हम लोग, चेंज कर देते हैं पॉइंट्स. गरम लागत असेल. शेक बसतो छान. मला पण वाटलं ना हळूहळू वाकडं होतं. लवकर लक्ष द्या.